तर काय करणार, आमच्या सौंना आवडतं ना आम्ही असं टिपटॉप राहिलेलं. सौ कसे वाटत तुमचे पती परमेश्वर? थँक्यू. पण गीतांजली, काळ किती भरभर पुढे जातो नाही. महिने सरकले, वर्ष उलटली आणि आज चक्क आपण सुरू केलेल्या दुकानाचा 30वा वर्धापन दिन आहे. तुला आठवतंय आपलं लग्न झालं तेव्हा किती नवखा होतो मी या व्यवसायात. पण तू माझ्यावर विश्वास ठेवलास, माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिलीस आणि म्हणून हा आजचा दिवस दिसतोय. हा, पण उगवणारा सूर्य कधी ना कधी मावळणारच ना. हे काय वय व्हायला लागलंय माझं आता. पण तू माझ्यासाठी नेहमी तशीच ध्रुव ताऱ्यासारखी अडळ आणि तरुण. काय खीर? वहिनीशी गप्पा मारून झाल्या असं ते खीर खा. अरे क्या बात है. दादा, घरात शुभप्रसंग असेल की वहिनी कायम खीर करायची, आठवते ना तुला? एवढा चांगला प्रसंग आहे आज, कशाला डोळ्यात पाणी येते तुझ्या? सुलू, किती काळजीने किती प्रयत्नपूर्वक या घरातल्या सगळ्या गोष्टींमध्ये तू तुझ्या वहिनीला जिवंत ठेवलंस. उंजळीतली फुलं असतात ना, त्याचा वास कसा ते उंजळीला लागतो तसंच येते. तिने तुझ्यासाठी या घरासाठी काय काय केलंय आणि चांगल्या गोष्टी तशाच चालू राहील तर काय वाईट आहे? काय त्यावर काय बोलू मी? काहीच बोलू नको, फक्त एका प्रश्नाचं उत्तर तेवढं मला दे. काय? तू आणि वहिनी काय एवढ्या गप्पा मारत असते रे सारखे? हा, ए, ते तुला काय करायचंय? अरे म्हणजे काय, मी बहीण आहे तुझी. हे आमचं नवरा बायकोचं सिक्रेट आहे. हा. हे तुला गमत माहितीये का? हा. काय बोलते ते फक्त मलाच कळतं. हो, पण मला सांग ना, मी बहीण आहे ना तुझी, सांग ना. तू आता एकदा सांग ना. नको, लाडीगोडी किती केलीस तरी मी तुला आमचं सिक्रेट काय कळू देणार नाही. बरं, नको सांगू सिक्रेट. पण आता दुकानात जायचंय का इथेच गप्पा मारत राहायचंय? नक्की काय ठरलंय? अहो, खीर तर खाऊ दे. बरोबर खा, पण ये लवकर, गप्पा पुरे. हा, मला वाटलंच होतं तू इथे असशील. तुला उशीर होणं काही शक्य नाहीये. सूर्य पूर्वेच्या ऐवजी पश्चिमेला उगवेल, पण तू वेळेतच हजर असणार. आपल्या घरातली सगळी घड्याळं तुझ्या घड्याळानुसार लावून घ्यायला हवी. आत्या, हे घड्याळ आणि आपल्या शरीराचं घड्याळ एकमेकांशी जोडलेलं असतं, म्हणून सगळी कामं वेळच्या वेळी झाली ना की बरं असतं. आणि बाकीच्यांची घड्याळ माझ्यानुसार करून घेण्यापेक्षा प्रत्येकाने आपल्या अंगातला आळस झटकावा ना, म्हणजे गोष्टी वेळच्या वेळीच होतील. आणि कसं आहे ना, शरीर. विराज, प्लीज प्लीज प्लीज, मला तुझं लेक्चर नको. मी तुझी स्टुडंट नाही. तुझं सगळं लेक्चर तुझ्या कॉलेजमध्ये